वांगी घेतल्यात, त्यासाठी वाटण काढते. 2 कांदे आहे ना फोडून घ्यायचे, ते भाजायला टाकायचे. कांदे चांगले भाजून घ्यायचे 2. लगेच आपण आता मग कढई तापायला ठेवायची. त्यात थोडंसं तेल टाकून खोबरं भाजायला टाकायचं. खोबरं टाकले भाजायला. आता खोबरं भाजून घ्यायचं चांगलं. त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाणे टाकायचे. लगेच शेंगदाणेही चांगले भाजून घ्यायचे. खरपूस शेंगदाणे चांगले भाजल्यात. आता शेंगदाणे काढून घ्यायचे की त्याच कढईमध्ये लगेच 2-4 मिरच्या टाकायच्या भाजायला. मिरच्याही चांगल्या भाजून घ्यायच्यात आपल्याला आता तेलामध्ये. आणि थोडंसं आल्याचा तुकडा टाकायचा. आलं टाकले भाजायला. आणि लसूण घ्यायचा. लसूणही भाजून घ्यायचा. चांगला भाजून झाला की आपण मग काढून घेऊ. चांगलं भाजायचं. भाजून घेतलेले कांदे त्याच्यामध्येच टाकायचं. आता त्याच्यामध्ये थोडं तेल आहे त्यामुळं भाजायला. तेही चांगलं फोडून घ्यायचं. मधलं सगळं भाजल्या जातात. मग कांदे चांगले भाजून घेऊ आता. आणि थोडीशी मूठभर कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीरही चांगली आता त्याच्यामध्येच टाकायची भाजायला कांद्यामध्ये. आणि लगेच वाटण वाटायला घ्यायचं. वाटण वाटायला घेतलेलं आहे आता बारीक करून घेऊ आपण मिक्सरला. वाटण बारीक करायचं. वाटण चांगलं सर्व वाटून घ्यायचं आता आपल्याला. असं बारीक करून आता घेतलेलं आहे. बारीक केले. आता त्याच्यामध्येच आता चवीनुसार मीठ आणि घरचा मसाला टाकलेला आहे. लगेच वांगं चिरून घ्यायचं. किडकं कापायचं. स्वच्छ धुवून घेतलेली होती वांगी. एक अशी किडकी आहेत कापायची. आणि लगेच त्याच्यामध्ये आता आपण मसाला भरणारी अशी वांगी कापून घ्यायची. मसाला भरायचा वाटलेला. मिक्स करायचं चांगलं. त्याच्यामधला मीठ मसाला टाकलेला आपण एकजीव करून लगेच भरायला घ्यायचा त्याच्यामध्ये. म्हणजे वांगे काळी पडत नाही. तर वांगी काळी पडतात जास्त वेळ कापून ठेवली की. आणि मसाला भरला की आपण लगेच कढईमध्ये आता तेल तापायला ठेवायचं. थोडंसं त्याच कढईमध्ये टाकलेलं आहे आपण वाटण जे भाजलं होतं. थोडंसं तेल टाकले. लगेच मोहरी टाकायची. थोडीशी जिरी टाकले. तडतडून द्यायची चांगली फोडणीला. आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. आणि थोडासा मसाला टाकला आहे आता घरचा काळं तिखट. आणि वांगी टाकून द्यायची. वांगी चांगली परतायची. आता वांगी परतून घ्यायचे तेलामध्ये की लगेच त्याच्यामध्ये आपण आता जे राहिलेला मसाला होता तोही आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता वाटलेला. तोही चांगला आता मसालाही परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. थोडासा गरम मसाला टाकला आहे. गरम मसाला टाकला की लगेच आपण आता त्याच्यामध्ये आपण पाणी गरम करून घ्यायचे. पाणीही आता ओतून घ्यायचं त्याच्यामध्येच. जितकं रस्सा लागतोय तसं पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकून घेतलं की लगेच आपण झाकण ठेवायचं आणि शिजायला ठेवायचं. आता भाजी झालेली. वरून कोथिंबीर टाकू थोडीशी. भाजी तर छानच झालेली होती. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.